गरुड पुराणात सुतजी म्हणतात, भगवान श्रीहरी विष्णू हे सर्व श्रेष्ठ आहेत. तेच परमात्मा आहेत. तेच परब्रह्म आहेत. ब्रह्मदेवाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या नाभीतून झालेली आहे. या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश हे सर्व भगवान विष्णूंनी घडवून आणले आहे. सुतजी म्हणतात, जेव्हा व्यास ऋषी ब्रह्मदेवाच्या दर्शनासाठी ब्रह्मलोकात गेले होते, तेव्हा ब्रह्मदेवाने व्यास ऋषींना सांगितलं की ते जेव्हा कैलास पर्वतावर भगवान महादेवाच्या भेटीसाठी गेले होते, तेव्हा त्यांनी भगवान महादेवांना ध्यान मुद्रेत पाहिलं आणि त्यांना विचारलं, अशी कुठली श्रेष्ठ देवता आहे जिचं ध्यान आपण करत आहात? कृपया वर्णन करा. तेव्हा भगवान महादेव म्हणाले, हे प्रजापिता ब्रह्मा, मी ज्या देवतेचं ध्यान करतोय ते सर्व व्यापी, सर्व चराचरात व्यापलेले आहेत आणि सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात स्थित आहेत, ज्यांचं संपूर्ण जग सामावलं आहे आणि प्रलय काळात ज्यांच्या संपूर्ण जग समाविष्ट होतं, ज्यांना 1000 चरण, 1000 नेत्र, 1000 जांघा आहेत, ज्यांचं मुख अग्निप्रमाण दैदिप्यमान आहेत, नाभी म्हणजे आकाश आहे, सूर्य आणि चंद्र नेत्र आहेत, जे सत्य आहेत, जे सत्य स्वरूप आहेत, ज्यांच्या सत्व, रज आणि तम गुण हे एका माळेत गुंफल्याप्रमाणे विद्यमान असतात, ज्यांच्या पोटात स्वर्ग, मृत्यूलोक आणि पाताळलोक सामावलेले आहेत, 10 दिशा ज्यांच्या भुजा आहेत, वायू ज्यांचा श्वास आहे, सर्व नद्या ज्यांच्या नसा आहेत, 4ही समुद्र ज्यांचे गर्भ आहेत, मेघ ज्यांचे केस आहेत, ज्यांच्यापासून हे ब्रह्मांड निर्माण झालंय, ज्यांचा आदी आणि अंत मोजता येत नाही, अशा भगवान नारायणाचं मी ध्यान करतोय. त्याच भगवान नारायणाची आराधना करण्यासाठी मी संपूर्ण शरीरावर भस्म लेपन करून जटा धारण करतो. परमसार तत्व प्राप्त करण्यासाठी सर्व प्राणी मात्रांना भगवान विष्णूंना शरण जायला हवं. ब्रह्मदेवाने भगवान विष्णूंच्या विराट रूपाचं वर्णन प्रत्यक्ष महादेवांकडून ऐकल्यावर सर्व देव, प्रजापिता ब्रह्मा सद्गती झाले आणि नारायण भगवानांना सर्वांनी प्रणाम केला. भगवान विष्णूंची स्तुती ऐकल्यानंतर आता सर्वोच्च अंतिम सत्य ऐकण्याच्या इच्छेने सर्व देव आतुर झाले. भगवान महादेवानी विष्णूंना सर्वोच्च अंतिम सत्य, परमेश्वराचं महात्म्य आणि ध्यान योगाच्या संबंधित ज्ञान प्रदान करण्याची विनंती केली. त्यावरती श्रीहरी विष्णूंनी सांगायला सुरुवात केली, मीच सर्व देवांचा देव आहे. मीच सर्व विश्वाचा स्वामी आहे. माझी पूजा करणाऱ्या माणसांना मीच उच्च गती देतो. मीच या जगाची रचना करतो. मीच दुष्टांचा विनाश करतो. मीच धर्माची रक्षा करतो. मीच भूक आणि त्याचा मोक्ष देतो. मीच मंत्र आहे. मीच मंत्रांचा अर्थ आहे. मीच अंतिम सत्य आहे. मीच ज्ञान देणारा आहे. मीच श्रोता आहे आणि मीच मनन करता आहे. मीच वक्ता तथा संभाषणाचा विषयी मीच आहे. मीच चंद्र आहे. मीच सूर्य आहे. या जगातली प्रत्येक गोष्ट माझ्यापासूनच बनली आहे. मीच संपूर्ण वेद आहे. मीच इतिहास स्वरूप आहे. मीच धर्म आहे. मीच वैष्णव आहे. मीच सर्व वर्ण आहे. मीच सर्व वर्णाश्रमांचा धर्म आहे. मीच सर्व ज्ञानमय आहे. मीच सर्व जीवात्मा आहे आणि मीच ब्रह्म आहे.